साहेब, आज मेळावा खरं तर होतोय. मुख्यमंत्री साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत. एकंदरीत या दौऱ्यानं एक मोठं बळ मिळणार आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती. कशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम? तसं बघायला गेलं तर कोल्हापूरला मोठं बळ देत सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच आलेले आहेत. आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेपासून जवळपास 15वा दौरा असेल आणि त्यामुळे नेहमीच माझ्यावर त्यांचं प्रेम राहिलेलं आहे, आशीर्वाद राहिलेला आहे. माझ्यापेक्षा ज्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे त्या ठिकाणी स्वतः ते जातात आणि ताकद देण्याचा प्रयत्न करतात, नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आज कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 4,000 कोटी रुपयाचं बजेट त्यांनी सँक्शन केलेलं आहे. 3200 कोटी रुपये MRTP प्रोजेक्ट जो मित्रा या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मंजूर केला, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याचा मी उपाध्यक्ष आहे, मंत्री दर्जा आहे मला, आणि साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. आणि खऱ्या अर्थानं वर्ल्ड बँकेनं त्याला अर्थसहाय्य केलेलं आहे. हा प्रोजेक्ट असा आहे की पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये इरिगेशन असेल, महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल आणि जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून हा प्रकल्प आम्ही राबवतोय की जेणेकरून पुढच्या काळामध्ये जी 2019 आणि 21ला परिस्थिती निर्माण झाली होती, पूर परिस्थितीमुळे हजारो कोटीचं नुकसान झालं होतं, ते होता कामा नये यासाठी हा प्रकल्प आम्ही राबवतोय. त्याला मंजुरी मिळालेली आहे. 277 कोटीच्या कन्व्हेन्शन सेंटरला मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर 100 कोटीचे रस्ते असतील, 25 कोटी केशवराव नाट्यगृह असतील, त्याचबरोबर जे जळीत झालं केशवराव भोसले नाट्यगृह, आपलं जे अस्मिता आपली आपण म्हणतो पॅलेस थिएटर, तर त्यासाठी 25 कोटी तातडीनं CM साहेबांनी दिली. त्याचबरोबर 25 कोटी मूलभूत सोयीसुविधांचे असतील. रंकाळ्याला 25 कोटी दिलेले आहेतच. आता नव्यानं रंकाळ्याला 5 कोटीचा त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन त्यांनी दिला. त्याचबरोबर 1.5 कोटीच्या संभाजीनगर दक्षिण मतदारसंघामध्ये संभाजी महाराजांच्या आयलंडसाठी त्यांनी विकसित करण्यासाठी दिले आणि 1.5 कोटी रुपये कसबा बावळ्याला शुगर मिल चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं आयलंड विकसित करण्यासाठी त्यांनी दिली. आणि त्याचबरोबर या कोल्हापूर जिल्ह्याची कुस्तीची परंपरा आपण पाहिली तर या ठिकाणी धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल या ठिकाणी मंजूर केलं. त्याला 15 कोटीची मंजुरी दिली, त्यातले 3 कोटी वर्ग देखील केले. अशा अनेक आपल्याला गोष्टी सांगता येतील. मग छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला 10 लाख कोटी रुपये दिले, गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपये दिले. म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. अमृत योजनेतून ड्रेनेजच्या लाईनसाठी जवळपास 300 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. म्हणून हे 4,500 कोटीचं ज्या वेळेला एवढा मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याला निधी दिलेला आहे त्यावेळी निश्चितपणे त्यांचं कोल्हापूरवर निस्सीम प्रेम आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं ते काम करतात. आज जर आपण पाहिलं तर स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्या कामाच्या शुभारंभाला येत आहेत. खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये सारखं उत्तर दक्षिण या मतदारसंघाबाबत चर्चा सुरू होती आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री स्वतःच या ठिकाणी मला बळ द्यायला येतात. त्यामुळं ज्यांची इच्छा होती त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि म्हणून आज एक भव्य मेळावा शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही दसरा चौकामध्ये आयोजित केलेला आहे. त्यामध्ये या विकास कामांची उद्घाटनं होतील आणि आणखीन काही गोष्टी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी जाहीर करतील, जी गेल्या अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत. मी आता त्या बाबतीत जास्त बोलू नाही शकत, तो त्यांचा स्वतःचा विषय, तो त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे मी आता बोलणार नाही. तर अशा प्रकारे एक अत्यंत सुंदर असा मेळावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आपण घेतोय. आपल्याला माहीत आहे, पूर्वी देखील त्यांनी मला सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याविषयी, त्यावेळी देखील आम्ही यशस्वी मेळावा घेतलेला आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात आपण यशस्वी केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी केला. कोल्हापूर आणि शिवसेना एक वेगळं नातं आहे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे 5 मेला ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि 6 मेला शिवसेनेची स्थापना 1986 साली त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केली आणि त्यावेळेपासूनच शिवसेना आणि इथल्या नागरिकांचं एक वेगळं समीकरण होऊन बसलेलं आहे. आता आजकाल थोडंफार शिवसेना प्रमुखांच्या विचारांना आम्ही पुढे गेलेलो आहे. काही लोकांनी आपला विचार बदललेला आहे आणि त्यामुळे शिवसेना आमच्या हातात राहिली, त्यांच्या हातात शिवसेना राहिली नाही. तर त्यांच्या हातात वेगवेगळे पक्ष आता त्यांच्याबरोबर एकत्र येऊन ते काम करतायत. त्यांना या विधानसभेमध्ये उत्तर निश्चितपणे हे मिळणारच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकंदरीत जर शिवसेना प्रमुखांचे विचार, धर्मवीर आनंदिगे साहेबांचे विचार जर कोणी जोपासले म्हणले असतील तर ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जोपासलेले आहेत. आणि म्हणूनच झालेल्या लोकसभेमध्ये आपल्याला माहीत आहे या ठिकाणी फेक नरेटिव्हद्वारे विरोधकांनी या ठिकाणी थोड्याफार सीट्स मिळवल्या, पण तरी देखील स्वतः एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून 7 जागा, हे सर्व श्रेय त्यांचं आहे,
शिवसेनेनं मिळवल्या आणि 4-5 जागी थोडंफार समज गैरसमजामुळे आमच्या सीट पडल्या आणि म्हणून या एकंदरीतच विधानसभेला त्यांनी एक आपली मुख्य भूमिका घेतलेली आहे की जे काय आमचं आहे ते आमच्याबरोबर आहे, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीनं त्यांची भूमिका आहे आणि त्यासाठीच ते आज या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरात येत असताना 2014 साली आपल्याला माहीत आहे शिवसेनेचे 6 आमदार होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही 6 आमदार परत आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ असं मला या ठिकाणी वाटते. त्याचबरोबर महायुती देखील आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी हे ज्या पद्धतीनं देशाला पुढे नेण्याचं काम करतायत, महासत्ता बनण्याचं ते स्वप्न पाहतायत, आम्हाला दाखवलेलं आहे. त्या महासत्ता बनण्याच्या स्वप्नासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायला पाहिजे. या हेतूनं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतायत. आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरावर चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि म्हणून महायुती अभेद्य असणार आहे. फक्त ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना जे आपण म्हणतो की बॅकफुटवर नेण्याचं काही लोकांनी काम केलं महायुतीतल्या, घरातलं भांडण हे 4 भिंतीच्या आत असावं, पण त्यावेळेला त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका करण्यात आली आणि त्यामुळे ते एका सीटच्या आमच्या पराभवाला महायुतीतले काही घटक देखील त्या ठिकाणी जबाबदार आहेत. ही परिस्थिती परत उद्भवायला नाही पाहिजे. यासाठी म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की महायुतीच्या दुधामध्ये मिठाचा खडा नाही पडला पाहिजे. यासाठी शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्वच नेत्यांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विचारांना प्रेरित होऊन हिंदुत्व असेल, देशाला पुढे नेण्याचं काम करत आहोत. सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाजी मारली, याचा इम्पॅक्ट महायुतीच्या या येत्या विधानसभेवर कसा जाणवतो याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे देशामध्ये फेक नेरेटिव्हद्वारे लोकसभा लढवली गेली आणि मग फेक नेरेटिव्हला थेट नेरेटिव्हनं उत्तर द्यायचं भाजपच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे. त्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर परत एकदा सिद्ध झालेलं आहे की देशामध्ये हिंदुत्वाची हवा आहे. पण हरियाणामधला निकाल हा या ठिकाणी कम्पॅरिझन करण्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणकारी योजना, समाज कल्याणकारी योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवलेल्या आहेत. म्हणजे समाजातील कुठलाही घटक असा नाही आहे की त्याच्यासाठी योजना राबवली गेलेली नाही आहे आणि त्यामुळं आज खरा चेहरा किंवा हिरो जर महाराष्ट्राचा कोण असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हरियाणाच्या निवडणुकीबद्दल महायुतीचं एनडीएचं अभिनंदन आहेच, हे त्यांच्या भाजपच्या नेत्यांचं आहेच, पण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे. फडणवीस साहेब असतील आणि म्हणून या ठिकाणची निवडणूक ही वेगळी असणार आहे. कल्याणकारी योजनांचा बेताज बादशाह म्हणून या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाहिलं जाते. आज ह्या योजना राबवत असताना सरकारची तिजोरी देखील त्याच पद्धतीनं भरली गेली पाहिजे, यासाठी देखील ते विकासाच्या कामामध्ये देखील पुढे आहेत. असं नाही आहे की इकडं एक ठिकाणी खजिना रिकामा व्हायला आहे आणि दुसरीकडं सगळं साफसुथरा व्हायला आहे, सरकारवर लोन आहे, असा विषय नाही आहे. अनेक मोठे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आलेले आहेत. जे कोणी या राज्याला स्थापनेपासूनचा आजचा वेळ घेतला तर 20, 22, 23 जे काही मुख्यमंत्री होते यांना कुणाला जमलं नाही ते हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात बिझनेस येत आहेत, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात होते आहे. आज ज्या पद्धतीने नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्राचं काम सुरू आहे, त्या पद्धतीनं मित्राच्या माध्यमातून राज्याचं काम सुरू आहे. मित्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी वाढवण्याचं राज्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी देशामध्ये एकंदरीत GDP मध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा फार मोठा आहे, आपल्याला माहीत आहे. हा कायम अबाधित ठेवा किंवा तो वाढवावा यासाठी, म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान असावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि शिंदे साहेबांचा चेहरा हाच या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने राहील असं मला वाटतं. राहुल गांधींचा नुकताच दौरा झाला. खरं तर वीरेंद्र मंडलिक यांनी मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि आपल्या उमेदवारीची घोषणा केली आणि मुश्रीफांच्या उमेदवारीला मात्र विरोध केलाय. त्यांनी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी देखील वेगळे मेसेज देऊन त्या ठिकाणी वडिलांना पराभूत करायला भाग पडले, अशा पद्धतीची टीका मी ज्या पद्धतीनं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सन्माननीय हसनजी मुश्रीफ यांना देण्यात आलं होतं त्या पद्धतीनं दोन्ही सीट्स निवडून आणण्याची त्यांची जबाबदारी होती आणि मी देखील या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं कुठलं काम झालेलं आपल्याला दिसत नाही आहे. कातडी बचाव धोरण आपण कधी करावं, आपल्याकडे सत्ता नसेल, आपल्याकडे जबाबदारी नसेल तर ठीक आहे. तुमच्याकडे जर पालकमंत्री पद आहे आणि तुम्ही जर दुर्लक्ष होत असेल किंवा या सीट्स हारत असतील तर ती जबाबदारी, नैतिक जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून कदाचित त्यांनी घेतलेली भूमिका
बरोबर आहे, अयोग्य आहे की अयोग्य आहे मी सांगू शकत नाही. पण मला एवढं म्हणावं लागेल की 2 खासदार जे या ठिकाणी महायुतीचे होते, केंद्रामध्ये अत्यंत चांगलं वातावरण होतं, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 खासदार यावेळी निवडून यायला पाहिजे होते. आणि ही जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असते, कारण संपूर्ण राजकारणाचा पूर्ण सगळी चावीच त्यांच्याकडे दिलेली असते आणि त्यातून मग राजकारण करायचं असतं, त्यातून समाजकारण करत असतं आणि मग निवडणुका असतात. आणि मग एखादी सीट ज्यावेळी जाती त्याची जबाबदारी देखील त्यांची आहे. आणि मग ती कितपत जबाबदारी आहे मी आज सांगू शकत नाही, कारण मी दक्षिण आणि उत्तरच्या प्रचारामध्ये होतो. माझ्यासारखा कार्यकर्ता जर शाहू महाराजांना या ठिकाणी मोठं लीड मिळेल अशी ज्या वेळेला अनेक सर्वेमधून माहिती पुढे येत होती, त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दोन्ही मतदारसंघामध्ये थोपवलं असताना त्या ठिकाणी कागलमध्ये तर मुश्रीफ साहेब, स्वतः खासदार मंडलिक साहेब हे एकत्र होते आणि त्याचबरोबर समरजित घाडगे देखील एकत्र होते. मग असं असताना त्या ठिकाणी 5-7 हजाराचं मताधिक्य मिळते म्हणजे कुठंतरी या ठिकाणी शंका उत्पन्न करण्यासारखा विषय आहे. आणि त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ते सन्मान्य मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री महोदय या बाबतीत निर्णय घेतील. हरियाणाचे नुकत्याच काल इलेक्शन झालं तेव्हा यामध्ये कुठली जात धर्म कुणालाच चिकटवलेली नाही आहे. मनुष्य जात हीच महत्त्वाची आहे. यामध्ये मग तो दलित असेल, सवर्ण असेल, हे पूर्वीचे विषय आहेत. आता असे कोणते विषय कोणी डोक्यात घेण्याचा काही विषय राहिला नाही. अर्थात काही लोक फक्त राजकारणासाठी आणि नाटक करण्यासाठी देखील करत आहेत. आम्हाला कुठल्या दलिताच्या घरात जाऊन बसायला भाकरी आणि झुणका खायला काय अवघड नाही, पण आता हे हायजेनिक असणारी लोक खऱ्या अर्थानं तिथली भांडी हायजेनिक करून तिथे गेली होती काय तपास करावा लागेल. या ठिकाणी ते जात असताना त्या ठिकाणी वांग करून घेतलं, हे करून घेतलं, हे नाटक करण्यापेक्षा जे शिजलेलं आहे ते का खाल्लं नाही त्यांनी, तिथं जाऊन तयार करण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे याचा अर्थ फक्त नाटक करणे हे आता काँग्रेसचं जुनं सोंग आहे. आणि त्यामुळे लोक आता त्याला बळी पडणार नाहीत. खरं म्हणजे लोकांना आता एकंदरीत जर पाहिलं तर लोकांना विकास पाहिजे आणि तो विकास गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने किंवा देशानं पाहिलेलं आहे. मग ते प्रत्येक गोष्टीत असेल, कनेक्टिव्हिटीमध्ये असेल, आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून स्वतःची प्रोडक्शन्स असतील. पूर्वीच्या काळामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला माहीत आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीची आयात करावी लागायची. करोडो रुपयाचे म्हणजे चोराला व्हायचा किंवा आपल्याला डॉलरच्या माध्यमातून आपला करन्सी जायची. आज आपण स्वतःची लढाऊ विमानं तयार करतोय, हेलिकॉप्टर्स लढाऊ स्वतःची तयार झालेली आहेत, त्याचबरोबर रणगाडे तयार झालेले आहेत. म्हणजे अनेक गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो की संरक्षण क्षेत्रात असेल, व्यापारिक क्षेत्रात असेल, आपण स्वतः ही स्टार्टअपच्या माध्यमातून असेल, स्वतः आपण प्रोडक्शन केलेलं आहे. आणि म्हणून पूर्वी जो डॉलरच्या रूपामध्ये मोठ्या प्रमाणात करन्सी आपली बाहेर जायची, ती आता फिलिपाईन्सनं लढाऊ विमानांची ऑर्डर दिली, आणखीन काही देशांनी दिली. $20,000 कोटी आपल्याला देशाला आले. म्हणजे आता निर्यातीच्या माध्यमातून पैसा यायला लागलेला आहे. आणि हीच खरी आज लोकांनी भूमिका समजून घेतली पाहिजे की देश प्रगतीपथावर जातोय. आणि 2047ला इंडिया @47 जे आपण स्वप्न या देशाला दाखवलेलं आहे, मला खात्री आहे की हा देश जगामध्ये 1 नंबर झालेला आपल्याला दिसेल. संजय राऊत साहेबांचा आता काय बरेच दिवस आवाज कमी झाला होता. आता आवाज वाढला कसं काय मला काय कळत नाही, कारण आमचा विजय होऊन देखील त्यांचा आवाज वाढतो. त्यावेळेला ते असं वेगळ्या पद्धतीने काहीतरी भासवण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं फेक नरेटिव्हद्वारे जो काही लोकसभेला तुमचा थोडाफार विजय झाला तो आता लोक विसरलेले आहेत. लोकांना कळून चुकलेलं आहे की संविधान कोण बदलू शकत नाही आहे आणि या देशामधली मुस्लिम आपण बाहेर काढू शकू असं कधी म्हणू शकत नाही. कारण शिवसेना प्रमुखांनीच म्हटलं होतं की या देशावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती आपली आहे, तो हिंदू असो मुस्लिम असो. अर्थात जो देशावर प्रेम करत नाही आणि आतंकवादी आहे त्याला आम्ही ठोकणारच, कधीच त्याला आम्ही इथं ठेवणार नाही. आणि त्यामुळे संजय राऊतांना काहीतरी करून तिड्यानं बोलायची सवय लागलेली आहे. आता लोक कंटाळलेले आहेत त्यांना. सकाळी उठून 9चा भोंगा चालू झाला का रे असं लोकांच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी कितपत बोलावं त्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे.